भर्जनं भवबीजानां अर्जनं सुखसंपदां तर्जनं यमदूतानां राम रामेति गर्जनं. नुसतं राम राम म्हणणं सुद्धा किती परिणामकारक आहे. भर्जनं भवबीजानां, भवाचे संसाराचे दुःखाचे जे बीज आहेत ते सगळे बीज कसे होऊन जातील. बीज एकदा भाजलं, तव्यावरती भाजून घेतलं की मग त्याची नवीन निर्मितीची क्षमता नष्ट होते. दुःखाच्या बीजाची निर्मितीची क्षमता नष्ट होणं म्हणजे माझे भविष्यातले दुःख कमी होणं, एवढा सरळ हिशोब आहे. भर्जनं भवबीजानां अर्जनं सुखसंपदा. तुझ्या प्रपंचामध्ये संसारामध्ये ज्या कुठल्या ऐहिक गोष्टींची सुद्धा तुला इच्छा आहे ते सुद्धा कशाने पूर्ण होईल. राम रामेति गर्जनम तर्जनम यमदूतानां. मृत्यूनंतर जर यमलोकाचं द्वार बघावं लागू नये असं जर वाटत असेल प्रामाणिकपणे तर म्हणले मार्ग सोपा आहे. हरे राम हा मंत्र सोपा जपारे. आणि शेकडो हजारो वर्षांपासून केवळ या राम नामाच्या उच्चारानी स्मरणानी हजारो महात्म्यांनी आपल्या जीवनाचं कोटकल्याण साधून घेतलं आहे. अशी अनेक उदाहरणं, अशी अनेक चरित्र आपल्याकडे असताना सुद्धा आम्हाला स्वतःला अजून राम नामाची महती पटू नये हे केवढं दुर्दैव आहे. ते राम नामाचं महात्म्य समजावं, प्रभू रामचंद्रांच्या जीवन चरित्राचं महात्म्य महत्व आम्हाला समजावं, यासाठी म्हणून साईनाथ महाराजांच्या तळमळीतून सुरू झालेला हा रामजन्माचा उत्सव आहे. तो त्यांना अपेक्षित अशा पद्धतीने साजरा करणं हीच साईनाथ महाराजांची केलेली खरी भक्ती आहे. त्यांना अपेक्षित असा रामजन्म मी साजरा केला का हे घरी गेल्यानंतर स्वतःला विचारायचं फक्त बस. सत्य असत्यासी मन केले काही, कोणाला विचारायला जायचं नाही, कोणाला सांगायला जायचं नाही. बाबांना अपेक्षित असा रामजन्म. आता मी म्हणले, कोणी सांगतं मी 10 वर्षापासून येतो, कोणी सांगतं मी 20 वर्षापासून येतो, कोणी सांगतं मी 50 वर्षापासून येतो रामजन्माला. आला आला देह जन्मासी आला, गेला गेला बापुडा व्यर्थ गेला. 50 वर्षापासून जसा आला तसाच गेला अशी जर अवस्था असेल तर इथे येऊन मी मिळवलं काय याचा तरी कधीतरी हिशोब मांडायची प्रवृत्ती आमची झाली पाहिजे. कधी तो हिशोब मांडायची वृत्ती व्हावी, त्या पद्धतीने हा रामजन्माचा उत्सव साजरा करावा. म्हणून हा रामजन्माचा उत्सव आहे. त्या निमित्ताने आज आपण जे ऐकणार आहोत ते रामजन्माचं आख्यान आहे. रामाच्या जन्माला जी गोष्ट मूळ झाली, ज्यामुळे आम्हाला रामचंद्रांसारख्या चरित्राचा लाभ झाला, ती जन्माची पूर्वकथा, ती जन्माची पूर्वपीठिका आपल्याला प्रभू रामचंद्रांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने या ठिकाणी ऐकायची.